नमस्कार. आज आपण एका खास विषयावर जरा सखोल बोलणार आहोत. आपल्याला एका श्रोत्याने काही सामग्री पाठवली आहे आणि ती भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील एका महत्वाच्या श्लोकाशी संबंधित आहे. हो, म्हणजे तो क्षण जिथे अर्जुन कुरुक्षेत्रावर उभा आहे, समोर नातेवाईक गुरुजन आहेत आणि त्याला त्यांच्यावर शस्त्र उचलायचंय. ही कल्पनाच त्याला खूप हादरवून टाकते. बरोबर. तो एक मोठा नैतिक आणि भावनिक पेच आहे त्याच्यासमोर. तर आज आपण काय करणार आहोत की या श्रोत्यांनी दिलेल्या सामग्रीतून जे मुद्दे मिळतात ते समजून घेऊया आणि त्या श्लोकाचा नेमका अर्थ काय आहे, अर्जुनाची मनस्थिती कशी आहे. आणि त्या सामग्रीत जे काही लेख आहेत, काही नोट्स दिसतात, त्यातून यावर काय वेगळा प्रकाश पडतो हे बघूया. हो, तो मूळ श्लोक आहे अध्याय 1 श्लोक 32. मी वाचते एकदा. निमित्तानी च पश्यामी विपरीतानि केशव न च श्रेयो अनुपश्यामी हत्वा स्वजनम माहवे. चला तर मग या श्लोकात आणि त्यामागच्या विचारांमध्ये जरा खोलवर जाऊया. श्रोत्यांच्या सामग्रीच्या आधारावर अर्थ लावायचा प्रयत्न करू. बरं, मग थेट श्लोकाकडे येऊया. म्हणजे वरवर पाहिलं तर अर्थ तसा सरळ वाटतो, नाही का? हो. अर्जुन म्हणतोय की हे केशव, मला सगळी अशुभ चिन्ह दिसतायत आणि आपल्याच लोकांना युद्धात मारून मला काही कल्याण, काही चांगलं होईल असं वाटत नाहीये. बरोबर. पण श्रोत्यांनी दिलेल्या एका टिप्पण्यामध्ये ना या कल्याण दिसत नाहीच्या मागे एक मानसशास्त्रीय विचार मांडलाय. त्यावर बोलूया, पण आधी श्लोकातले शब्द काय म्हणतात. श्रोत्यांच्या नोट्समध्ये शब्दांचे अर्थ पण आहेत. हो, ते बघणं महत्वाचं आहे. त्याने काय होतं की आपली समज पक्की होते. निमित्तानी विपरीतानी म्हणजे अशुभ चिन्ह किंवा वाईट संकेत. पश्यामी म्हणजे मी पाहतोय. केशव हे कृष्णाला हाक मारली आहे. मग दुसरी ओळ न म्हणजे नाही, च म्हणजे आणि, श्रेय हा शब्द महत्वाचा आहे, म्हणजे कल्याण, हित, चांगुलपणा. अच्छा. अनुपश्यामी म्हणजे मला दिसत नाही, मी पाहू शकत नाही. हत्व म्हणजे ठार मारून. स्वजनम म्हणजे आपले लोक, आपलेच नातेवाईक. आणि आहावे म्हणजे युद्धात. म्हणजे सरळ अर्थ असा झाला की हे केशवा, मला ही विपरीत चिन्ह दिसतायत आणि युद्धात आपल्या लोकांना मारून मला काही कल्याण दिसत नाहीये. अगदी. आता श्रोत्यांच्या एका सोर्समध्ये ना या निमित्तानी विपरीतानी म्हणजे अशुभ संकेतांवर एक वेगळा विचार मांडला आहे की हे संकेत खरंच बाहेर जगात होते की अर्जुनाच्या मनात जो प्रचंड गोंधळ सुरू होता त्याचं प्रतिबिंब होतं हे. खूप चांगला मुद्दा आहे. म्हणजे आपलं मन जेव्हा खूप अस्वस्थ असतं तेव्हा साध्या गोष्टी पण वाईट वाटायला लागतात, तसं काहीसं. बरोबर. आणि त्या सोर्सने अगदी योग्य मुद्दा उचलला आहे. अनेकदा आपली आतली स्थिती बाहेरच्या निरीक्षणावर परिणाम करते. मानसशास्त्र पण हेच सांगतं. अर्जुन इतका विचलित झाला, इतका दुःखी आहे की त्याला कदाचित सगळं जगच नकारात्मक, अशुभ वाटायला लागलं असेल. आणि युद्धासारख्या भयंकर प्रसंगी हे स्वाभाविक पण आहे. खरं आहे. पण महत्वाचं काय आहे की तो हे स्पष्टपणे कृष्णाला सांगतोय. तो लपवत नाहीये काही. हो. त्याची भीती, त्याची चिंता तो सगळं बोलून दाखवतोय. आणि विशेषतः स्वजनम हत्वा, आपल्या लोकांना मारणं, ही कल्पनाच त्याला सहन होत नाहीये. बरोबर. आणि मग येतो तो मुख्य शब्द श्रेयस. न च श्रेयः अनुपश्यामी, मला यात काही श्रेय दिसत नाही. श्रोत्यांनी जी सामग्री दिलीये त्यात या श्रेयस शब्दावर खूप चर्चा आहे. एका लेखात म्हटलंय की इथे श्रेयस म्हणजे फक्त विजय किंवा राज्य मिळवणं नाहीये, नाही, तर काहीतरी अधिक खोल आहे, नैतिक मूल्यांशी संबंधित आहे. काय वाटतं आपल्याला? अगदी. हाच तर या श्लोकाचा गाभा आहे. जर अर्जुन फक्त भौतिक विजयाचा म्हणजे राज्य मिळालं, संपत्ती मिळाली एवढाच विचार करत असता तर कदाचित इतका गोंधळला नसता. बरोबर. इतक्या तीव्रतेने हा प्रश्न आला नसता. पण श्रेयस शब्दात काय आहे तर अंतिम हित, खरं कल्याण, एक प्रकारचं नैतिक समाधान आणि कदाचित पारलौकिक सद्गती पण. अशा अनेक छटा आहेत त्यात. अच्छा. श्रोत्यांच्या एका सोर्समध्ये श्रेयस आणि प्रेयस यातला फरक सांगितला आहे, जो कठोपनिषदात पण येतो. हो, ऐकले याबद्दल. प्रेयस म्हणजे जे तात्काळ आवडतं, जे वरवर सुखद वाटतं, जसं की युद्ध जिंकणं. पण श्रेयस म्हणजे जे शेवटी हिताचं असतं, जरी ते सुरुवातीला कठीण किंवा त्रासदायक वाटलं तरी. अर्जुन इथे श्रेयस शोधतोय, प्रेयस नाही. म्हणजे त्याला फक्त जिंकण्यात रस नाहीये, तर त्या जिंकण्याला काहीतरी नैतिक अर्थ असावा, काहीतरी शाश्वत मूल्य असावं असं त्याला वाटतंय. अगदी बरोबर.
आणि आपल्याच माणसांना मारून जो विजय मिळेल त्यात त्याला तो नैतिक अर्थ, ते मूल्य दिसत नाहीये. श्रोत्यांनी दिलेल्या एका अभ्यासपूर्ण लेखात अर्जुनाच्या या अवस्थेला मॉरल इंजुरी असं म्हटलंय. नैतिक जखम. हो, जी सैनिकांना युद्धात अनेकदा होते म्हणे, जेव्हा त्यांना त्यांच्या नैतिक मूल्यांच्या विरोधात जाऊन काहीतरी करावं लागतं. हो, ही मॉरल इंजुरी ही जरी आधुनिक संकल्पना असली तरी अर्जुनाच्या त्यावेळच्या मनस्थितीला ती अगदी चपखल बसते. हो, तो फक्त शारीरिक इजा किंवा मृत्यूला नाही घाबरत आहे. नाही, त्याला भीती वाटते की हे कृत्य केलं तर त्याच्या आत्म्यावर, त्याच्या नैतिकतेवर एक कायमचा ओरखडा येईल, एक जखम होईल. ज्या गुरूंकडून शिकलो, ज्या आजोबांच्या मांडीवर खेळलो, ज्या भावांसोबत वाढलो, हो, त्यांच्यावर शस्त्र कसं चालवायचं हे त्याच्या सत्सद विवेक बुद्धीला पटत नाहीये. ही त्याची करुणा आहे, त्याची संवेदनशीलता आहे. तो माणूस आहे शेवटी, दगड नाही. अगदी, तो माणूस आहे. आणि हीच गोष्ट त्याला एका मोठ्या धर्मसंकटात टाकते. कारण एका बाजूला क्षत्रिय म्हणून युद्धाचं त्याचं कर्तव्य आहे. बरोबर. श्रोत्यांच्या एका नोटमध्ये या कर्तव्याच्या बाजूवर पण भर दिलाय. बरोबर. की अधर्माविरुद्ध लढणं हे क्षत्रियाचं कामच आहे. बरोबर. आणि कौरवांनी तर अधर्म केला होता. हो, ते आहेच. पण दुसऱ्या बाजूला हे स्वजन आहेत, रक्ताची नाती आहेत. म्हणजे कर्तव्य विरुद्ध करुणा, किंवा आपण म्हणू शकतो की धर्म विरुद्ध नातेसंबंध, हा तो संघर्ष आहे. बरोबर. आणि हा संघर्ष काही फक्त अर्जुनापुरता नाहीये. आपल्याही आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात. हो, येतात की. जिथे आपली व्यावसायिक जबाबदारी किंवा सामाजिक कर्तव्य एका बाजूला आणि आपली वैयक्तिक भावना, आपली माणसं दुसऱ्या बाजूला निवड करावी लागते. श्रोत्यांच्या सोर्समध्ये या सार्वत्रिक संघर्षावर पण भाष्य आहे. त्यामुळे काय होतं की अर्जुनाची ही वेदना आपल्याला कुठेतरी आपली वाटते. हो, आपण समजू शकतो त्याला. ती समजून घेता येते. तो फक्त महाकाव्यातला एक हिरू नाही राहत, तर मानवी द्विधा मनस्थितीचा एक प्रतीक बनतो तो. श्रोत्यांनी अजून एक सोर्स दिलाय, त्यात एक इंटरेस्टिंग तुलना केली आहे. अच्छा. अर्जुनाच्या या विषादाची तुलना ग्रीक ट्रॅजेडीमधल्या नायकांच्या संघर्षाशी केली आहे. जिथे नायकाला परिस्थिती किंवा नियती अशा जाळ्यात अडकवते की कोणताही रस्ता निवडला तरी दुःख अटळ असतं. बरोबर आहे ही तुलना. इथे पण अर्जुनाला तेच वाटतंय. लढलो तरी आपल्या लोकांचा नाश, नाही लढलो तर कर्तव्यापासून पळ काढल्यासारखं. दोन्हीकडे दुःखच. हो, त्या क्षणी अर्जुनाला खरंच कोणताही मार्ग सुखाचा किंवा श्रेयस्कर वाटत नाहीये. त्याला वाटतंय की हा विजय मिळाला जरी तरी तो रक्ताने माखलेला असणार. हो, आपतांच्या अश्रूंनी भिजलेला असणार. मग अशा विजयात आनंद कसा मानायचा? बरोबर. राज्य मिळालं तरी ते स्मशानभूमीत राज्य केल्यासारखं वाटेल त्याला. ही भावना इतकी तीव्र आहे त्याच्या मनात की तो लढण्यासाठी उभे राहण्याची मानसिक शक्तीच गमावून बसलाय. आणि इथेच मग भगवद्गीतेच्या उपदेशाची गरज निर्माण होते. नक्कीच. कारण अर्जुन फक्त शस्त्र खाली ठेवत नाहीये, तर तो युद्धाच्या अर्थशून्यतेबद्दल, हिंसेतून काय मिळतं आणि खरं कल्याण कशात आहे याबद्दल खूप मूलभूत प्रश्न विचारतोय. बरोबर. श्रोत्यांच्या एका सोर्समध्ये असं म्हटलंय की अर्जुनाचा हा विषाद, हे दुःखच त्याला कृष्णाचा उपदेश ऐकण्यासाठी पात्र ठरवतो. हो, कारण तो अगदी प्रामाणिकपणे उत्तरं शोधतोय. नक्कीच. हा विषाद जरी वरवर नकारात्मक वाटला तरी तो एका मोठ्या ज्ञानाची पहिली पायरी ठरतोय. जर अर्जुनाने हे प्रश्न विचारलेच नसते तर कदाचित गीतेसारखा एवढा मोठा ग्रंथ आपल्याला मिळाला नसता. खरे. त्याचा गोंधळ, त्याची शंका, त्याची वेदना ही सगळी एका जिज्ञासूची, एका साधकाची लक्ष्य आहेत. तो फक्त मला लढायचं नाहीये असं म्हणत नाहीये, तर का लढू नये याची कारणं देतोय. हो, जी कारणं नैतिक आणि भावनिक पातळीवर आधारलेली आहेत. त्याला खात्री आहे की न च श्रेयः अनुपश्यामी, यात कल्याण नाहीच. आपण श्रेयसबद्दल बोललो, विपरीत चिन्हांबद्दल बोललो, कर्तव्य आणि करुणेच्या संघर्षाबद्दल पण बोललो. श्रोत्यांच्या सामग्रीमध्ये अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे अर्जुनाची ही जी भूमिका आहे, हा युद्धाला नकार आहे. याला काही जण अहिंसेचं समर्थन मानतात का? म्हणजे गीतेच्या सुरुवातीलाच अर्जुन एक प्रकारे अहिंसक भूमिका घेतोय असं म्हणता येईल? हा जरा गुंतागुंतीचा प्रश्न आहे आणि यावर वेगवेगळी मतं असू शकतात. श्रोत्यांच्या एका सोर्समध्ये यावर विचार केलेला दिसतोय. अच्छा. अर्जुनाची भूमिका वरवर बघितली तर अहिंसक वाटते, कारण तो हिंसा टाळायला बघतोय. हो, पण त्याची मुख्य प्रेरणा अहिंसा परमो धर्मः हे तत्वज्ञान आहे असं नाही वाटत. त्याची प्रेरणा आहे स्वजनांप्रती असलेली माया, त्यांच्याबद्दल वाटणारं प्रेम, आणि त्यांना मारल्याने श्रेय मिळणार नाही ही भावना. बरोबर. जर समोर स्वजन नसते, दुसरे कोणी शत्रू असते, तर कदाचित त्याने एवढा विचार केला नसता.
त्यामुळे याला पूर्णपणे तात्विक अहिंसा म्हणणं जरा कठीण आहे. ही जास्त करून भावनिक आणि नातेसंबंधांवर आधारलेली प्रतिक्रिया आहे. श्रीकृष्ण नंतर त्याला या भावनेच्या पलीकडे जाऊन कर्तव्याच्या पातळीवर विचार करायला लावतात. म्हणजे त्याची अहिंसा ही अशी सार्वत्रिक नाही, तर ती स्वजनांपुरती मर्यादित आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, त्या क्षणी तरी तसंच दिसतंय. आणि श्रेयसची कल्पना सुद्धा त्याच्या त्यावेळच्या भावनिक स्थितीशी जोडलेली आहे. बरोबर. श्रोत्यांनी दिलेल्या या सामग्रीतून हे वेगवेगळे पैलू समोर येत आहेत, ज्यामुळे या एका श्लोकाची खोली आणखी जाणवते. हो ना. हे केवळ एका योद्ध्याचं रणांगणावरचं भावनिक उद्रेक नाहीये, तर मानवी अस्तित्वाच्या काही मूलभूत प्रश्नांना हा क्षण स्पर्श करतोय. अगदी. आणि हेच गीतेचं सौंदर्य आहे. ती केवळ एका विशिष्ट युद्धाची गोष्ट नाहीये. ती कर्तव्य, नैतिकता, भावना, ज्ञान, कर्म यांच्यातल्या गुंतागुंतीच्या नात्यांबद्दल बोलते. आणि हा श्लोक त्या मोठ्या चर्चेची एक प्रकारे प्रस्तावना आहे. तो आपल्याला विचार करायला लावतो की कल्याण म्हणजे नक्की काय, कशात असतं ते. फक्त भौतिक यश मिळवणं म्हणजे कल्याण का, की त्यात नैतिक आणि आत्मिक समाधान पण असावं लागतं. बरोबर. अर्जुनाच्या मनात हे सगळे प्रश्न एकदम उभे राहिले आहेत. आणि तो हे सगळं कोणाला सांगतोय? केशवाला, श्रीकृष्णाला. हो, जो त्याचा मित्र आहे, सारथी आहे आणि त्याचा मार्गदर्शक पण आहे. श्रोत्यांच्या एका नोटमध्ये या नात्यावर पण भर दिला आहे की अर्जुन आपल्या मनातलं सगळं दुःख, सगळा गोंधळ कृष्णासमोर इतक्या मोकळेपणाने मांडू शकतो. हा विश्वास खूप महत्वाचा आहे. हो, तो विश्वास आहे म्हणूनच हा संवाद शक्य होते. अर्जुन एका अशा व्यक्तीसमोर आपलं मन उघडं करतोय ज्याच्याकडून त्याला योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. तो फक्त तक्रार नाही करत आहे, तर तो एका उत्तराच्या शोधात आहे. मला यात श्रेय दिसत नाही, हे त्याचं त्या क्षणाचं सत्य आहे आणि ते तो अगदी प्रामाणिकपणे मांडतोय. आणि याच प्रामाणिकपणामुळं श्रीकृष्ण त्याला पुढे मार्गदर्शन करू शकतात. तर एकंदरीत पाहिलं तर श्रोत्यांनी दिलेल्या या सामग्रीच्या आधारावर आपण या श्लोकाचे बरेच पैलू पाहिले. हो. अर्जुनाची तीव्र मानसिक वेदना, अशुभ संकेतांमागचं मानसशास्त्र, श्रेयस या शब्दाची खोली, कर्तव्य आणि करुणा यातला संघर्ष, हो, मॉरल इंजुरीची संकल्पना आणि या सगळ्या प्रश्नांमधून पुढे येणाऱ्या गीतोपदेशाची गरज. बरोबर. हे सगळं या एका श्लोकातून कसं बाहेर येतं हे आपण पाहिलं. हो, आणि हे विश्लेषण खरंच दाखवून देतं की भगवद्गीतेतला प्रत्येक श्लोक किती विचार करायला लावणार आहे. वरवरचा अर्थ एक असतो, पण त्यामागे कितीतरी भावनिक, नैतिक आणि तात्विक पडर दडलेले असतात. खरं आहे. श्रोत्यांनी दिलेल्या सामग्रीमुळे आपल्याला या श्लोकाकडे अनेक दृष्टिकोनातून बघता आलं. तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण भगवद्गीतेतील अध्याय 1 श्लोक 32चा अर्थ आणि त्यातील भावना उलगडण्याचा प्रयत्न केला, विशेषतः श्रोत्याने पुरवलेल्या सामग्रीच्या मदतीने. अर्जुनाची ती तीव्र मानसिक वेदना, तो नैतिक गोंधळ आणि आपल्याच प्रियजनांना मारून कुठलंही कल्याण किंवा श्रेय मिळणार नाही, ही त्याची ठाम भावना यातून अगदी स्पष्ट होते. हो. कर्तव्य आणि माया यांच्यातला हा संघर्ष मानवी जीवनातला एका शाश्वत द्विधा मनस्थितीचंच दर्शन घडवतो. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊया. हा श्रोत्यांच्या सामग्रीतील एका निष्कर्षावर आधारित आहे. बघा, अर्जुन इथे श्रेयस म्हणजे काय याबद्दल स्वतःची एक कल्पना घेऊन आलाय, जी त्याच्या त्यावेळच्या भावनांवर आणि नात्यांवर आधारलेली आहे. बरोबर. श्रीकृष्ण त्याला नंतर श्रेयसची एक वेगळी, कर्तव्यावर आधारलेली व्याख्या सांगतात. यातून प्रश्न उभा राहतो की आपल्या आयुष्यात जेव्हा भावना आणि कर्तव्य यात असा संघर्ष उभा राहतो, तेव्हा खरं कल्याण कशात आहे हे आपण कसं ठरवायचं? आपली त्यावेळची भावना आपल्याला योग्य मार्ग दाखवते की काहीतरी मोठ्या कर्तव्याचा विचार जास्त महत्वाचा असतो? आणि या दोन्हीमध्ये काही समन्वय साधता येतो का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.